हे तुझ्या ते डॉक्टर साहेब आले जावा बघूया जरा. साहेब तुम्ही आणले काय बॅग? शिंदे डॉक्टर या ठिकाणी मेंढराला बाळूमामांच्या खोकऱ्याशिने असून दे, मेंढर शेळ्या मेंढ्या असून दे, तिने जरा सेवा करायला आलेले आहे. त्या मेंढे माऊलीला काय झालंय काय नाही बघून इंजेक्शन औषध उपचार करायला आलेले आहे. बाळूमामा सरस्वतीनाथ डॉक्टरचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तसाच आज बराचसा लांबणं आलेली भाविक आहे आरतीला शेतमालात कुर्डेवाडी पशी कुर्डूवरनं आरतीला आलेली सद्भक्तांचं आज आलेली महिला पुरुष मंडळी, महाप्रसाद देणार भाविक, मेंढी माऊलींचा सेवा करणारा भाविक आणि शेतकऱ्यांचं कौतुक करायचं आहे. ज्या ज्या मेंढ्या माऊलीला तिने चारा देत त्यांचं शांतीलाल कोळेकर राहणार जवळी तालुका पंढरपूर आणि यांचा युट्यूब चॅनल गेली 7 वर्ष झाली आमच्या कल्पामध्ये चालू आहे. तुम्हाला आजचा कार्यक्रम, आताचा कार्यक्रम फक्त 1-1.5 तास अथवा 2 तासामध्ये आता झालेली आरती, इथं काय झालंय ही सगळं शूटिंग तुम्हाला 2 तासाच्या आत बघायला मिळणार आहे. कुणाकडे मोबाईल आहे? शांतीलाल कोळेकर राहणारा जोडली म्हणा, नाहीतर सुरेश कारभारी मेथके म्हणा. एवढं जर म्हणलं गेली 6 वर्षात काय घडलं, कुठल्या गावात आरती केला, कुठल्या गावात काय काय झालं, ही सगळं तुम्हाला बघायला मिळेल. बाळूमामा तरस्वतीनं सगळ्यांचा मी हार्दिक स्वागत करतो. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलो. आणि इथं जागा बसवायला देणारा मालक बाळासाहेब कानगोडे यांनी म्हणले मला 3.5 महिना झाले मला फोन करत होती. आमच्या गावाला बाळूमामा सत्यवा देवी 1 नंबर बघा, तुमची बघा ही गाजलेली आहे, ही बघा माझ्या रानात पाहिजे आहे, ही मेंढर आमच्या गावाला पाहिजे आहे. दोघांचा आशीर्वाद आमचा गावकरी घेऊन दे. बाळूमामांचा सत्यवा देवीचा काय ठिकाणी काय वेळेला फक्त बाळूमामा येऊन गेलेले. एकदा आई बी पाहिजे. आई असलं तर सगळं आहे, आई असलं तर सगळं माया करणारा आदि माया, आदि सत्य, आदि पार्वती. ही पार्वती ही लक्ष्मी आपल्या गावाला एकदा पाय लागून दे, आमच्या शेतात बसून दे. त्या लक्ष्मीच्या मेंढी माऊली चौकडं पाय लागून दे, आशीर्वाद मिळून दे. म्हणून मला बरंच म्हणजे माडा तालुक्यामध्ये असताना तिने फोन करत होती. तिला झालं 3.5 महिना. मग इथं जवळले आल्यानंतर मीच फोन केलं त्याशी, त्या प्रमाणात तिने पालखी आणून उपलब्ध करून घेतलेले आहे. बाळूमामा तरस्वतीनं त्यांचा हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तसंच आता शनिवारी लाट सकाळी आरती घेऊन ही मेंढी माऊली कानापुरी जाणार आहे. कानापुरी राहणार भाविक भक्त त्या गावकऱ्यांचं, ते बसवणारा शेत मालकांचा बाळूमामा तरस्वती मेतके वतीनं त्यांचं बी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आता बाळूमामांच्या जीवनामध्ये एक 15 मिनिट घेतो, टाइम झालेला आहे. बाळूमामा सत्यवाद जीवनामध्ये हिने मेंढ्या कसं राखत होती. बाळूमामा सत्यवा देवी लग्न झाल्यानंतर मिळून मेंढर राखलेले आहे. अगोदर हिने एकत्र होती, खरं सत्यवा देवीला घेऊन मेंढ्या राखलं नाही. बाळूमामा बालपणापासून मोठं झालं गंगूबाईच्या घरामध्ये. गंगूबाई तिची एक सख्खी बहीण अकोला गावामध्ये गेलेली होती हिर्याप्पा किल्लारीला. बारका बाळूमामा कुल्यावाणी येड्यावाणी करताय म्हणून जाऊन जतन केली. बाळूमामा वयात आल्यानंतर बाळूमाचं लग्न केली. हिर्याप्पा किल्लाऱ्यांच्या मुलगी गंगूबाईच्या मुलगी सत्यवा देवी. दोघांचं लग्न झाल्यानंतर सासऱ्याला शाप दिला, त्या वक्ताला मरून गेलं. तीच मेंढर घेऊन परपंच करायला लागला बाळूमामा. बाळूमामा असं करता 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 35 वर्ष नवरा बायको मेंढर राखलेले आहे. 35 वर्ष नवरा बायको मेंढर राखलेले आहे. सत्यवा देवीनी बाळूमामा 9 वर्ष झाली लग्नाला. बाळूमामांचं लग्न झाल्यानंतर 9 वर्ष झाली, मुलांचा पत्या नव्हता.
सत्यवा देवीला असं वाटायचं एखादा मेंढी म्हणजे कोकरू जन्मला, शेळी एखादा करडू जन्मला, एखादा यालेली मेंढी शेळी बघितला का नाही, सत्यवा देवीला आत्मा तळमळायचं. माझ्या नवऱ्यासंग माझं लग्न होऊन 9 वर्ष झाली, मला अजून संतान भाग्य पांडुरंगानं दिलं नाही. ती शेळी जर करडाला पाजायचं, ती सत्यवा देवी बघितलं जर रडायचं. मला असं एखादा मुलगी असून दे, मुलगा असून दे, माझ्या पोटीशी एखादा बाळ भगवंत गेला का नाही, ही कसं आपल्या मुलाला ताण पाजायला लागलोय, मी बी तसंच पाजत बसले असते म्हणून सत्यवा देवी तळमळायचं मोठ्यानं. अकस्मात माझ्यावंत एक आशीर्वाद झालं. कापशी गावामध्ये पांडुरंगाचा आशीर्वाद घडलं. सत्यवा देवी 7 महिना गर्भधार असते. त्या वक्ताला एक बाळमामाचं इथंच घालवायचं नको आपला मालकाचं म्हणून सत्यवा देवी एक हात धरली. बाळमामाला सांगितलं रिंगणात बसवलं, तिला अकोळ गावाला निघालती, या रिंगणात बाहेर जाऊ नको, काय असेल मी बघतो म्हणली. संडासला लघवीला आला तर रिंगणातच बसायचं, तो बाहेर जायचं नाही. ताकीद केली मालकीनला बाळमामा सत्यवा देवीला. सत्यवा देवीला असं वाटलं की रात्री 2 वाजलेली टाईम, माझा मालक देव आहे, माझा बाळूमामा मला नवा जगाला देव आहे, जगात देव आहे. जगातील लोक माझ्या नवऱ्यांचं दर्शन घेऊन पाये पडून आशीर्वाद घेऊन जातात. माझा मालक सांगितलंय मला रिंगणात टाकायला मुठायला बसायचं म्हणून, तर मी आमच्या मालकांचा अब्रू जाईल. कोणतरी एकटा एवढं 400 लोक आहे, बकऱ्यांच्या चौकड झोपलेली 400 लोक आहे. तिच्यात एक माणूस जर उठून बघितलं, बाळमामाला मोठं देव आहे, बाळमामाचं मालकीन रिंगणात संडासाला बसलं असं जर म्हणलं तर माझ्या हात माझ्या नवऱ्यांचं विजत मी घालवीन म्हणून अब्रू वाचवायसाठी रिंगणातनं बाहेर निघाली. गर्भपात होऊन झाली, अब्रू वाचवायसाठी गेली, नवऱ्यांचे अब्रू घालवायचं नको म्हणून. ती बाळ हात पडलं. सत्यवादी रिंगणात बाहेर पडली. 7 महिना असताना गर्भपात झाली. बाळमामाला ही कळलं नाही, वाईट वाटलं. आजपासून तुझ्या मार्गीनं तू जा, माझ्या मार्गीनं मी जातो, ही मिळत तू घे, ही मला असून दे. बघा इथं आई वडिलाला 4-5 जण असला, एकटा असला तर मी आई वडिलाकडं इकडं होतो. आई बापाला एक मुलगा जर असला का नाही, लगेच लग्न झाले पेटाला 3 महिना सकट मिळून राहत नाही, आई वडिलाकडं इकडं होत्या. इथं नवरा बायको इकडं झाली. कशासाठी? भक्त कल्याणासाठी. भक्त कल्याणासाठी नवरा बायको स्वतःचा प्रपंच मोडली, जगाचा प्रपंच कंद्यावर घेऊन फिरायला लागली. बाळमामा एक मार्गाने निघाली, सत्यवा देवी एक मार्गाने निघाली. बाळमामा बायकोला आशीर्वाद केला. सत्यवा देवी म्हणला मी नको म्हणला तर बी कैलासातनं मला तुम्ही घेऊन आलेले आहे, मी यायला तयार नव्हतो, मी कोण आहे तुम्हाला एकट्याला कळल. नवऱ्याला सांगितलं बाळूमामाला, मी कोण आहे तुम्हाला ताव आहे, जगाला ताव नाही, मी कोण आहे, कळकादेवी अवतार माझा आहे, तुम्हाला सगळ्याला ताव आहे म्हणली. अगं सत्य तू कोण आहे, मला चांगला ताव आहे, तू नको म्हणाल तर मी बळजबरीनं आणलंय तुला, तर मी प्रपंच मध्ये आम्ही गुंतलं. हे प्रपंच लय वाईट आहे रे सत्य, हे प्रपंच लय वाईट आहे. हे प्रपंच हा संसार करायचा असलं तर देव धर्म ओळखणारा नाही. देवाचं आमचा संसार करता 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 आम्ही जर वाईट वागलो, देव शिक्षा देणार आम्हाला. म्हणून ही प्रपंच मोडू, आपण जगासाठी प्रपंच करूया. तू एक मार्गेनं जा, मी एक मार्गेनं जातो म्हणून बाळूमामा आशीर्वाद केला आपल्या मालकीनला सत्यवा देवीला. तू मेतक्याला थांब, मी कुठं थांबायचं, माझं अजून जागा फिक्स नाही आहे, तुझा जागा अति फिक्स आहे, तू मेतक्याला थांब. आणि मेतके गाव ही कैलास होणार. अरे मला कोण येतंय दर्शनासाठी, तिच्या डबल तुझ्या दर्शनाला भाविक येणार. म्हणून बाळूमामा स्वतः बायकोला सत्यवा देवीला
सरपंच कापशी गावात त्या दिवशी मोडलं, त्या दिवशी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद केलं. असं कोण नवरा आहे काय जगात? मारून हाकलतात, मारून. बाळूमामा बायकोला आशीर्वाद केलं. आशीर्वाद प्रमाणे सत्यवा देवीचं मंदिर 7 कोटी रुपयाचं मंदिर आहे मेटके गावामध्ये. 7 कोटी रुपयाचं मंदिर, 11 शिखर आहे, 11 शिखर. बाळूमामांच्या मंदिरला 1 शिखर आहे, 1 शिखर आहे. सत्यवा देवीच्या मंदिरला 11 शिखर आहे. मंदिर काढलंय बघा बांधकामला अर्जुनराव शिंदे, राहणार पट्टण कडोली, अण्णा महाराज शिंगारे, हातकलंगडा तालुका, जिल्हा कोल्हापूर. त्यांनी पट्टण कडोलीला राहतात. त्यांच्या हातनं आईच्या मंदिर 7 कोटी रुपयाचं आता सतत बघायला मिळेल सगळ्याला. एवढं बकऱ्यात, एवढं ही 1500-2000 मेंढरामध्ये एवढं मोठं मंदिर झालंय. कोणाचं देणगी नाही, कोणाचं अर्पण नाही, काय नाही. कोण आमदारचं, खासदारचं, कोण मंत्र्यांचं 1 रुपया नाही त्या मंदिरला. भाविक भक्त दानपेटीमध्ये टाकलेली, मंदिरात असून दे, बकऱ्यात असून दे, सर्व इच्छानं कोण पावती केलं त्या पावतीनं. आणि हिच्यातलं काय म्हातारी मेंढर, नर कोकरी हे सगळं इकून ते मंदिर उभा केलेले आहे. आज ते कैलास नगर झालेले आहे. ह्या मंदिरामध्ये काम आहे. ज्या भाविकाला आड अडचण आहे, ज्या भाविकाला भूत लागलेली, पिसास लागलेली दूर असते, हे त्रास करणारा त्या मिटके गावामध्ये बाळूमामा सत्यवा देवीच्या मंदिरला जर गेली. परवा मी एक मुलगीला नेलतो बघा, ती मुलगी इथं असाल. कुठं आहे ती मुलगी ना? गावून कांबाला प्रदर्शन घालून आली बघा. तुमचं नाव सांगा गाडीवरच रामा. बर का? ही बघा ही मुलगी परवा मी कानगुडे नागनाथ रंगनाथ बाळूमामा सत्यवा देवीच्या घरून काय आणलं? मक्का मी अंडेसने आणली. या मुलगीला नेलो मी. घ्यात जरा ती परेकर मामा, या मुलगीला परवा मंदिरला नेलो मी. तिथं बी रिंगणात रोज उभा करत होतो. कामाला गेले गेले पटाला काम आपाप ओढून घेतलं. याला आपाप ओढून घेतली, शपथ काढली, आजपासून मी सोडून जातो म्हणून. तेव्हापासून हिच्या अंगात काय तर आहे काय तिलाच विचारा. हाय काय? काय नाही, मोकळं झालंय. हा असा बाळूमामा सत्यवा देवी मध्ये मंदिरात काम आहे. त्या कामाला कुणाला आड अडचण आहे, कुणाला भूत लागली, काय असून दे, जाऊन प्रदक्षिण घातलं, आपापल्या अंगातले रोग निवारणे होतोय. हे बाळूमामा सत्यवा देवी 1 नंबर कळप कारभारी सुरेश सोमाप्पा हिरांनावर. ही बकरी पंढरपूर तालुका उंबरे गावामध्ये आहे. आई बाळूमामा, जय सत्यवा देवी, जय हलसिद्धनाथ, जय मोळे महाराज. संघ जाणारा पंथीला बसव. मेंढर लाकायला कोणाला जायचं ते लवकर चला. मुलबाळांचं वटी. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.